एक्झिट पोलनुसार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची शक्यता आहे। इंडियाला 353 ते 383 जागा मिळण्याचा अंदाज आहे। भाजपला एकट्याला 315 जागा मिळू शकतात, तर इंडिया आघाडीला 152 ते 182 जागा मिळण्याचा अंदाज आहे। काँग्रेसला 74 जागा मिळू शकतात। 2019च्या तुलनेत काँग्रेसच्या जागांमध्ये 22 जागा या वाढू शकतात। लोकसभेच्या एकूण जागा आहेत 543 आणि यानुसार इंडियाला 353 ते 383 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर इंडिया आघाडीला 152 ते 182, तर इतर जे आहेत पक्ष त्यांना 4 ते 12 जागा मिळू शकतात। तर भाजपला 315 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। काँग्रेसला 74, इतर पक्षांना 154 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। तर एबीपी आणि सी वोटरचा आपण सर्वे पाहिला, तर त्यानुसार इतरही पोल काय सांगतात आपण त्यावर एक नजर टाकूया। एबीपी सी वोटरच्या सर्वेनुसार इंडियाला 353 ते 383, इंडिया आघाडीला 152 ते 182, तर इतर 4 ते 12। टीव्ही9 पोलस्टॅटचा 353 ते 368 जागांचा इंडियाला अंदाज आहे, तर इंडिया आघाडीला 118 ते 133, तर इतर 43 ते 48। रिपब्लिकच्या अंदाजानुसार इंडियाला 359 ते 154 आणि 30 जागा इतरांना मिळू शकतात। तर टाइम्स नाऊ ETG नुसार इंडियाला 386 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय, तर इंडियाला 118 जागांचा, तर इतरांना 39 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर इंडिया न्यूज डायनामिक्सला इंडियाला 371 जागा त्यांनी दिलेल्या आहेत, तर इंडिया आघाडीला 125 जागा दिलेल्या आहेत, तर इतरांना 47 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलाय। तर NDTV जन की बात यांच्यानुसार इंडियाला 365 जागा मिळू शकतात, इंडिया आघाडीला 142, तर इतरांना 36 जागा मिळू शकतात। तर न्यूज नेशनच्या सर्वेनुसार इंडिया आघाडीला 342 ते 378 जागा मिळू शकतात, इंडिया आघाडीला 153 ते 169 आणि इतर 21 ते 23। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।